नमस्ते. आपण आज अष्टांग हृदयाचा 17वा अध्याय या ठिकाणी चर्चा करणार आहोत. 17व्या अध्यायातील आपला 14 श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. अथा तो स्वेद विद्या अध्याय. या 14 श्लोकापर्यंत आपण स्वेदनाचे प्रकार कोणते आहेत ते आपण पाहिले. तापस्वेद, उपनास्वेद, उष्णस्वेद, परिषेक स्वेद आणि अवघात स्वेद. त्यानंतर आपण स्नेहन स्वेदन करताना स्वेदनाच्या वेळेस कोणती काळजी घ्यावी याचे आपण वर्णन पाहिले श्लोक नंबर 12 मध्ये. निवात्य अंतर्बहिस्निग्धो जीर्णान्न स्वेदमाचरेत व्याधी व्याधित देशर्तु वशान मध्ये वरावरम. तर या ठिकाणी स्वेदन करायचं असेल तर निर्वात स्थानी त्या ठिकाणी स्वेदन करायचं आहे. ज्याला आतून व बाहेरून स्निग्ध असं केलेलं आहे त्यांना स्वेदन करायचं आहे. जीर्णान्न स्वेदम आचरेत, ज्याच्या आहाराचा पाक झाला आहे, अन्न जिरलेलं आहे, त्यांना स्वेदन त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. आणि रोगी, रोग, देश, काल इत्यादींना अनुसरून उत्तम, मध्यम किंवा कनिष्ठ अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वेदन करायचं आहे. आपण महत्वाचे पाहिले 4 प्रकार: तापस्वेद, उपनास्वेद, उष्णस्वेद आणि द्रवस्वेद. आपण दोषाधिकांच्या अनुसार सुद्धा स्वेदनाचे प्रकार पाहिले. एक वृक्षस्वेद आणि एक स्निग्ध स्वेद. वृक्षस्वेद आणि स्निग्ध स्वेद. कफार्थ वृक्षणम वृक्षो, ज्या ठिकाणी कफाधिक्य आहे त्या ठिकाणी वृक्षण स्वेद द्या. आणि वृक्ष स्निग्ध कफानिले, ज्या ठिकाणी कफवाताचं आधिक्य असेल त्या ठिकाणी वृक्ष आणि स्निग्ध अशा प्रकारचा स्वेद द्या, असं आपण बघितलेलं आहे. तर कफाधिक्य असेल तर वृक्षस्वेद, आणि वात कफाधिक्य असेल किंवा कफवाताधिक्य असेल वृक्ष स्निग्ध स्वेद करा सांगितलं. तिसरा प्रकार आपण पाहिला स्थानानुसार स्वेद. स्थानानुसार स्वेद प्रकार: आमाशयगते वाते, आमाशयगते वायो, कफे पक्वाशे आश्रिते, वृक्ष पूर्व तथा स्नेह पूर्वस्थानानुरोधत. आमाशयगत वाद असेल तर पहिले स्थानिक चिकित्सा करायची. आमाशय कफाचं स्थान आहे म्हणून त्या ठिकाणी वृक्षपूर्वक स्वेद करायचा. ज्या ठिकाणी पक्वाशय जर कफ गेला असेल, पक्वाशय असेल जर कफ असेल, सर्वप्रथम स्थानिक चिकित्सा म्हणजे त्या ठिकाणी स्नेहपूर्वक स्वेद करायचा आहे. अशा प्रकारे हे 3 प्रकार आपण स्वेदनाचे पाहिले. अजून एक प्रकार आहे उत्तम स्वेद, मध्यम स्वेद त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे अल्पस्वेद, मध्यम स्वेद आणि मृदू स्वेद. आचार्य वाग्भटाचार्य म्हणतात की अल्पवंशनयो स्वल्पम दृगमुष्कृदयेन वा. आता या ठिकाणी जे स्वेदन करायचं अल्पस्वेद त्यांनी वंशन प्रदेशी करा म्हटले, पण आचार्य चरकाचार्य मध्यम स्वेद वंशन प्रदेशी करा असं म्हटलेलं. हा एमसीक्यू तुमचा. मध्यम स्वेद वंशन प्रदेशी करा सांगितलेला आहे आणि आचार्य वाग्भटांनी अल्पस्वेद वंशन प्रदेशी करा सांगितलेलं आहे. आणि अगदी अल्प किंवा मुळीच करू सुद्धा नाही असं कुठं म्हटलंय? डोळे दृग मुष्क हृदयेन वा. हृदय, मुष्क आणि हृदय. हृदय, मुष्क आणि डोळे या ठिकाणी अगदी स्वल्प त्या ठिकाणी स्वेदन करायचंय असं आचार्य वाग्भटाचार्य सांगतात. हे सगळं पाहिल्यानंतर पुढे आचार्य आपल्याला स्वेदनाचे फायदे सांगतात. श्लोक नंबर 15 बघा. शीत शूलक्षयस्विन्नो जाते अंगनांच मार्दवे, साक्षेर निर्मृदस्नात स्नेहविधीं भजे. थंडी व क्षूल शमन होऊन अंग मृदू झाले म्हणजे सम्यक स्वेदन झाला असे समजावे. नंतर हळूहळू अंग रगडून घेऊन स्नान करावे
व मग स्नेह अध्यायात सांगितल्याप्रमाणे पथ्यदिकांचा क्रम ठेवावा. आता या ठिकाणी सम्यक स्वेदनाची लक्षण सांगितलेली आहे. सम्यक स्वेदनाची लक्षणे ही आचार्य चरकाचार्याने सांगितली, आचार्य वाग्भटांनी सांगितले, अनेक आचार्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. आचार्य चरकाचार्य काय म्हणतात? शीत शूल विपरमे स्तंभ गौरव निग्रहे संजाते मार्दवम चैव स्वेदनात विरतिर्मता. चरकाचार्यांनी सूत्रस्थानामध्ये 14व्या अध्यायाचा श्लोक सांगितलेला आहे. स्वेदनाचे सम्यक लक्षण काय? शीत शूल विपरमे, ज्यावेळी शीततेचा नाश होतो, वेदनेचा नाश होतो, स्तंभ गौरव निग्रह, स्तंभ निघून जातो, गौरवता निघून जाते, संजाते मार्गमचे, अंगाला मृदुता प्राप्त होते, स्वेदनात विरतिर्मता, त्याला सम्यक स्वेदन झालं असं त्या ठिकाणी समजावं. असं कोण सांगतंय? आचार्य चरकाचार्य. आचार्य वाग्भटाचार्य काय म्हणतात? शीत शूल क्षय, म्हणजे शीततेचा आणि वेदनेचा क्षय होतो. स्विन्नो जाते अंगानामचे मार्दवे, आणि या अंगाला मार्दवता प्राप्त होते. साच्छे निर्मृत स्नात ततः स्नेह विधीम भजे, आणि त्यानंतर त्या ठिकाणी अंग रगडून घ्यावं आणि स्नान करावं. आणि स्नेहनामध्ये जी पथ्य सांगितली होती, उष्णोदकचारी, उष्णोदक त्या ठिकाणी उष्णोदक सेवन करायचे, ब्रह्मचर्याचं पालन करायचे, जे काही अष्टमहादुष्कर भाव आहेत, उच्चर भाष्यमृत शोभम अतिचक्रमनासने अजीर्णहित भोज्यश्च किंवा स्वप्न समैथुनम, हे जे परिहार्य विषय आहेत त्यांचं पालन करायचं आहे. आता आपण शीत शूल विपरमे स्तंभ गौरव निग्रहे संजाते मार्दवच्चैव स्वेदनात विरतिर्मता, ही सम्यक स्वेदनाची आपण लक्षणं पाहिली. पण पुढे आचार्य चरकाचार्यांनी जसे सांगितले तसे वाग्भटाचार्यांनी अतियोगाची पण लक्षणं सांगितलेली आहेत. की काय आहेत बघा, 16 आणि 17. पित्तास्त्र कोपत्रोण मूर्छा स्वरंग सदन भ्रम संधि पीडा ज्वरशाव रक्तमंडल दर्शनम स्वेद अतियोगाद छर्दिश्च तत्र स्तंभनम औषधम विषक्षार अग्न्यातिसार छर्दी मोहातुरेशुच. आता या ठिकाणी स्वेदनाचा अतियोग परीक्षेचा प्रश्न पडतो. स्वेदन अतियोगाची लक्षणं काय आहे? पित्तास्त्र कोपत्रोण मूर्छा. आता अतियोग जेव्हा होतो ना स्वेदनाचा, उष्णता, तुम्ही विचार करा, जे 15 मिनिटं स्वेदन द्यायचे, 10 मिनिटं द्यायचे, तुम्ही जर 1 तासभर दिलं, पूर्ण अंगाचं डिहायड्रेशन होऊन जाईल हो. पूर्ण घामाने पूर्ण सगळं आतलं पाणी कमी होऊन जाईल. मग काय लक्षण दिसतील? विचार करा ना तुम्ही. स्वेदनाचे उष्ण तीक्ष्ण गुण आहेत, त्याने सुद्धा काय होईल? पित्ताचा प्रकोप होईल. पित्तम सस्न तीक्ष्ण उष्णम लघु विश्रम सरम द्रवम. पित्ताचे जे गुण आहेत, तीक्ष्ण उष्ण लघु विस्र सर द्रवम, ही सगळी जी गुण आहेत याने काय होईल? त्या ठिकाणी पित्ताचा प्रकोप होईल आणि पित्त प्रकोप होईल. त्याचबरोबर अजून काय काय होईल कोण सांगेल? स्वेदन जर अतियोग झाला तर अजून काय काय होईल? काय काय वाटतंय तुम्हाला? पित्त प्रकोपाचे लक्षण दिसतील, अजून काय काय होईल? पित्त आणि रक्ताचा जवळचा संबंध आहे. लक्षात आलं तुमच्या? पित्त प्रकोप झाला की रक्त आपोआप दूषित होतं. रक्त दूषितजन्य लक्षणं सुद्धा त्या ठिकाणी दिसायला लागतात. रक्त आणि पित्त त्या ठिकाणी दूषित होईल. पित्त वृद्धीचे लक्षण दिसायला लागतील. पित्त विन्मूत्र नेत्र तोकशत्रुदहा अल्प निद्रता, ही पित्त वृद्धीची लक्षणं आहे. पित्त प्रकोपाची लक्षण दिसतील. आता बघूया आपण अतियोगामध्ये काय. स्वेद अतिरेक झाला असता रक्त पित्ताचा प्रकोप. पहिलंच आहे पित्तास्त्र कोप, रक्त पित्ताचा प्रकोप होणार आहे. अजून तृष्णामूर्छा साहजिक आहे. अंगामध्ये पाणीच राहिलं नाही तर तहानच लागणार आहे. तृष्णा, मूर्छा, मूर्छा येणार आहे. डिहायड्रेशन झाल्यावर काय बरं वाटणार आहे का? मूर्छा त्या ठिकाणी येणार आहे. स्वर अंग सदन भ्रमा, त्या ठिकाणी स्वर भंग होणारे, गात्र साध होणारे, सांधे दुखणारे, संधी पीडा ज्वर शाव रक्तमंडल दर्शनम. संधी पीडा ज्वर शाव
रक्तमंडल दर्शनम, अंडरलाईन करा, रक्तमंडल दर्शनम. निळसर व लाल गांधी उठणार आहेत. शीतपित्तामध्ये जी काही लक्षण दिसतात त्या ठिकाणी निळसर व लाल गांधी उठणे. मंडल दर्शनम, स्वेद अतियोग छर्दिश्य, त्या ठिकाणी छर्दी सुद्धा उत्पन्न होणार आहे. आणि हे विकार उत्पन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी चिकित्सा काय करायची, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. स्वेदन अतियोगाच्या चिकित्सेमध्ये काय चिकित्सा सांगितलेली आहे, स्तंभनम औषधम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट श्लोक आहे, परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे. स्वेदन अतियोगामध्ये काय चिकित्सा करायची, स्तंभन चिकित्सा करायची आहे. तत्र स्तंभनम औषधम. विष क्षार अग्न्यातिसार छर्दी मोहातुरेशुष. विषविकार क्षाराने किंवा अग्नीने भाजणे, अतिसार, वांती व मूर्छा ह्या विकारावर देखील स्तंभक औषधांची योजना करावी. आता या ठिकाणी स्वेदन अतियोगाची चिकित्सा सांगताना आचार्य वाग्भट सांगतात स्तंभन चिकित्सा करा. मग आचार्य चरकाचार्य काय सांगतात, तर आचार्य चरकाचार्य म्हणतात एमसीक्यू व्हेरी इम्पॉर्टंट आहे बघा, ग्रीष्म ऋतुचर्येचं पालन करा. आचार्य सुश्रुत काय सांगतात की शीतोपचार करा. आणि आचार्य काश्यप सांगतात विसर्प समान चिकित्सा करा. या ठिकाणी स्वेदन अतियोगामध्ये काय काय आलंय, आचार्य वाग्भट म्हणतात स्तंभन चिकित्सा करा. आणि मग त्या ठिकाणी स्तंभन चिकित्सा अजून कुठे कुठे करावी याचंही वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बरं काय, अंडरलाईन करा. विष क्षार अग्न्यातिसार छर्दी मोह आतुरेशुच. क्षाराने किंवा अग्नीने भाजणे, अतिसार, वांती व मूर्छा ह्या विकारावर देखील स्तंभक औषधांची योजना करावी. स्तंभन करेल अशा औषध. कोणत्या औषधी आपण देऊ शकतो स्तंभन करणारी, एखाद्याला पूर्ण अतिसार आहे, डायरिया आहे, त्यामुळे कुठंच घनवटी देतो, कुठं स्तंभनच काम करते, बरोबर आहे. अनेक अशा अनेक औषधी आहेत. यांनी फक्त एमसीक्यू काय याच्यामध्ये स्वेदन अतियोगामध्ये स्तंभन चिकित्सा करावी. स्तंभन अजून कुठे कुठे करावे, तर विष क्षार अग्न्यातिसार छर्दी मोहातुरेशुच. विष व्याधीमध्ये क्षार अग्नी, अतिसार आणि छर्दी आणि मोह म्हणजे मूर्छा या विकारावर देखील स्तंभक औषधाची योजना करा. आता स्वेदन अतियोगामध्ये आपण पाहिलं पित्तास्त्र कोपतृण मूर्छा स्वरांग सदरम भ्रम संधिपीडा ज्वरश्याव रक्तमंडल दर्शनम. रक्तमंडल दर्शनम अंडरलाईन करा. आचार्य चरकाचार्याने पण स्वेदन अतियोगाचे लक्ष सांगितले. पित्तास्त्र कोपतृण मूर्छा काय श्लोक आहे, कोण सांगेल? स्वेदन अतियोग, पित्तास्त्र कोपतृण मूर्छा हा आचार्य वाग्भटाचा श्लोक आहे. त्यांचा श्लोक कोणी सांगेल का, आचार्य चरकाचार्यांचा? पित्त स्वेदन अतियोगाचा पित्त प्रकोप मूर्छाश्च शर्दीच, पित्त प्रकोप मूर्छाश्च, पित्त प्रकोप मूर्छाचे छर्दी सदनम ग्रह. श्लोक आहे, कोण सांगेल आचार्य चरकाचार्यांचा? सूत्रस्थानामध्ये 14 वाद्यात आलेलं आहे. पित्तास्त्र कोपतृण मूर्छा असंच तिची सुरुवात आहे बघा. पित्तास्त्र कोपतृण मूर्छा. प्रसाद सांगा ना, सगळे नोटबुक दिलेले आहेत, सगळं काही आहे. सर ते पित्त प्रकोप मूर्छाच शरीरम सदनम तथा दाह सर्वांग दुर्बल्यम अतिस्विन्नस्य लक्षणम. व्हेरी गुड. पित्तास्त्र कोपतृण मूर्छा छर्दी सदनम ग्रह असं आहे ना? हो सर.
पित्तास्त्र कोप तृण मूर्छा चरदी सदनम ग्रह ताह सर्वांग दौर्बल्यम अति स्विन्नस्य लक्षण. ही सगळी अतियोगाची लक्षणं आहेत. सम्यक योगाचे लक्षण काय आहे? शीतशूलवी परमे स्तंभ गौरव निग्रहे संजाते मार्दम चैव स्वेदनात विरातिर्म. हे तुम्ही पाठ करा, रोज वाचणं आवश्यक आहे. आणि चिकित्सा काय सांगितले? स्तंभन सांगितले. स्वेदनाची व्याख्या काय आहे? स्तंभ गौरव शीतग्नम स्वेदनम स्वेदकारकम. स्तंभ, गौरव आणि शीततेचा नाश करणार ते स्वेदन. आचार्य काय सांगतात? स्तंभ गौरव शीतग्नम स्वेदनम स्वेदकारकम. स्तंभ गौरव शीतग्नम स्वेदनम स्वेदकारक. आता स्वेदन द्रव्य कशा आहेत? स्वेदनम गुरुतिष्ठ उष्णम प्राय स्तंभन मान्यता. स्वेदन औषधे प्राय जड, तीक्ष्ण, उष्ण व स्तंभन औषधे यांच्या उलट असतात. त्याच्यामध्ये महत्वाचं काय? स्वेदन हे गुरु आहे, तीक्ष्ण आहे, उष्ण आहे, प्राय स्तंभनम अन्यथा म्हणजे स्तंभनाच्या विरोधी या ठिकाणी काम करतं, म्हणजे स्तंभनाचा नाश करणारे सगळे आहे. श्लोक नंबर 18. प्रायस्तिक्तम कषायम च मधुरम च समासतः. थोडक्यात असे समजावे की जे कडू, तुरट व गोड ते प्राय स्तंभक असतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अंडरलाईन करा. स्तंभक द्रव्य कोणती कशी ओळखायची? तुरट म्हणजे याला कषाय रसात्मक आपण म्हणतो. स्तंभ कषाय स्तंभ यो जड जिव्हा. कषाय रसाचं वैशिष्ट्य आहे. कषाय रस काय करतं? स्तंभनाचं काम करतं. संधानाचं काम. संधान कर्म कोणत्या रसात सांगितलेलं आहे? कोण सांगेल? हा पडलेला आहे प्रश्न. 2015 साली पीजी एंट्रन्सला पडलेला प्रश्न आहे आमच्या वेळेस. संधान हे कर्म कोणत्या रसाचं आहे? मधुर रस, आम्लरस, लवण रस, कटुरस, तिक्तरस की कषाय रस? संधान. मधुर रस. येस, परफेक्ट. मधुर रसाचं संधान कर्म सांगितलेलं आहे. आपल्याला असं वाटतं कषाय रस पण जोडायचं काम करतो संधान, स्तंभनाचं काम करतो, पण नाही. मधुर रसाचं काम संधान सांगितलेलं, एवढं लक्षात ठेवा. मग स्तंभक चिकित्सा करायची तर मग कोणती द्रव्य सांगितली त्यांनी? कषाय, मधुर आणि तिक्त रसात्मक ही जी द्रव्य आहे ही संधान कर्म करतात. लक्षात ठेवा. संधान कर्म म्हणजे स्तंभकाचं काम करतात, संधान नाही, स्तंभक. पुढे जरा. स्तंभित स्यात् बले लब्धे यथोक्तामय संशयात. वरील विकार कमी होऊन पुनः शक्ती आली म्हणजे स्तंभन कार्य झाले असे समजावे. वरील जी लक्षण दिसत होती, पित्तास कुपत्रोण मूर्छा, स्वरांग सदन भ्रमः, संधी पीडा ज्वरश्याव रक्तमंडल दर्शनम. हे विकार कमी झाले की पुन्हा शक्ती आली म्हणजे स्तंभन कार्य झाला समजायचं आहे. चिकित्सा एवढीच आहे. स्वेदन अतियोगाची चिकित्सा स्तंभ. बस. स्वेदन अतियोगाची लक्षणं महत्वाची आहेत. स्तंभन चिकित्सा अजून कुणात करतात? विष, क्षार, अग्न्यातिसार, छर्दी, मोह, आतुरेश. हे तुमचे एमसीपी आहेत. विष चिकित्सामध्ये, क्षारामध्ये, अतिसारामध्ये, छर्दीमध्ये, मूर्छामध्ये स्तंभन चिकित्सा करायची. बस. विषविकार, क्षाराने किंवा अग्नीने भाजणे, अतिसार याच्यावर पडलेले प्रश्न आहे बघा. स्तंभन चिकित्सा खालीलपैकी कशावर? ऑप्शन ए स्वेदनातियोग, ऑप्शन बी विषविकार, ऑप्शन सी अतिसार आणि ऑप्शन डी यापैकी सर्व. याचं उत्तर डी यापैकी सर्व. श्लोक नंबर 19. स्तंभन कार्य. स्तंभक तो स्नायु संकोच कंप हृद्वाग अनुग्रहे पाद ओष्ठ तो करे शावेर अतिस्तंभितम आदिशे. स्तंभन कार्याचा अतिरेक झाला असता अंग किंवा त्याचा एखादा भाग ताटणे, त्वचा व स्नायूंचे आकुंचन, कंप, हनुस्तंभ, वाचा बंद होणे, उरात बांध बसणे, पाय, हात, ओठांची त्वचा निळसर होणे इत्यादी विकार होतात. आता स्तंभनाची अति योगाची लक्षण त्यांनी सांगितले. स्तंभन चिकित्सा देताना अतियोग होऊ शकतो. तर काय? स्तंभ तोक स्नायू संकोच कंपरुत वाग हनुग्रहे
पाद ओष्ठ तो करे शावेर अतिस्तंभित आदिश नाईस्ट नो आहे, लक्षात ठेवा फक्त. श्लोक नंबर 20, 21, 22, 23 मध्ये स्वेदन अयोग्य या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि पुढच्या श्लोकामध्ये स्वेदन योग्य सांगितलेले आहे. तर आचार्य वाग्भटांनी पहिलं सगळं स्वेदनाचे प्रकार सांगितले, स्वेदनाची व्याख्या सांगितली, स्वेदनाचे सम्यक योग सांगितला, स्वेदनाचा अतियोग सांगितला आणि सगळ्यात शेवटी स्वेदन योग्य अयोग्य सांगितलं. हा क्रम पहिला सांगायला पाहिजे ना, योग्य काय अयोग्य काय. काय अशी रचना असेल की त्यांनी योग्य अयोग्य सगळ्यात शेवटी ठेवले. चरकाचार्यांनी काय केलेलं आहे, पहिले सांगितले का नंतर सांगितलेलं आहे ते बघा. सूत्रस्थानामध्ये कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करताना कोणतं कुठं बसवलंय, सूत्रस्थान, निदानस्थान, विमानस्थान, शारीर स्थान, इंद्रिय स्थान, चिकित्सा स्थान, कल्पस्थान, सिद्धिस्थान, हे जे क्रम बसवले याचे वैशिष्ट्य प्रत्येकाचे, ते सगळे इथले इथंच का, तिथले तिथंच का. आपण सगळे चतुष्क पाहिलेत बघा, हे सगळे चतुष्क तुम्हाला सांगेल मी. पहिला आपण हे बघूया. पहिला आपण 20, 21, 22, 23 श्लोक बघू. 20, 21, 22 आणि 23 मध्ये स्वेदन योग्य नाही, स्वेदन अयोग्य कोणत्याचं वर्णन केलेलं आहे. आणि स्वेदन योग्य 24, 25, 26 मध्ये स्वेदन योग्य सांगितलेले आहे. बघा, न स्वेदेत अतिस्थूल वृक्ष दुर्बल मूर्छितान स्तंभनीय दक्षिणम क्षाम मध्य विकारिणः तिमिर उदर विसर्प कुष्ठ शोषाढ्य रोगिण पीत दुग्ध दधी स्नेहम मधुन पृथ्वीरेचनान भ्रष्ट दग्ध गुदग्लानी क्रोध शोक भयान्वितान क्षुतृष्णा कामला पांडु मेहीन पित्त पीडितान गर्भिणी पुष्पताम सुताम मृदुचार्तैके गदे. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की स्वेदन अयोग्य कोणाला सांगितले, पित्त प्रकृती व्यक्ती ज्या आहेत, ज्यांच्यात ऑलरेडी उष्णता आहे, तीक्ष्णता आहे किंवा पित्तच व्याधी झालेले आहेत, रक्तच व्याधी झालेले आहेत, त्यांना स्वेदन द्यायचं नाही. बघा, न सद्वेत अतिस्थूलम वृक्ष दुर्बल मूर्छिता. आता या ठिकाणी अतिस्थूलाला स्वेदन देऊ नका म्हटलंय. वृक्ष असेल स्वेदन देऊ नका, दुर्बल असेल स्वेदन देऊ नका, मूर्छित असेल स्वेदन देऊ नका. जे स्तंभनाला योग्य आहेत, त्याला ऑलरेडी अतिसार चालू आहे, त्यांना स्वेदन अतियोग झालेला आहे. विषविकार आपण आताच पाहिले, स्तंभन योग्य कोण कोण आहेत. विषविकार, क्षार आणि अग्नीने भाजलेले, अतिसार, वांती, मूर्छा यांना देऊ नका म्हटलं. स्तंभनीय जे स्तंभनाला योग्य आहेत, इम्पॉर्टंट आहे. शतक्षीण क्षाम मध्य विकारीनं, जे क्षताने क्षीण झालेले आहेत, पुरुष झालेले आहेत, मध्य विकारग्रस्त आहे. कारण मध्य हे सगळं आम्लता शरीरामध्ये आहे, म्हणजे पित्त शरीरामध्ये आहे. आपण जर स्वेदन दिलं तर अजून पित्त वाढणार आहे. तिमिर, उदर, विसर्प, कुष्ठ, क्षय, वातरक्त ही सगळी पित्तच व्याधी आहेत, रक्त डिसीज आहेत. गुदभ्रंश, गुदपाक, कामला, पांडू, प्रमेह, पित्तविकार. प्रमेह म्हटल्यानंतर पित्तच प्रमेह. पित्तविकार, शुदा, तृष्णा, ग्लानी, क्रोध, शोक, भय यांनी युक्त, ज्यांनी दूध, दही, घृतादी स्नेह व मध यांचे सेवन केले आहे किंवा विरेचन घेतले आहे, गर्भिणी, रजस्वला व सुतिका यांना एखादी भयंकर व्याधी उत्पन्न झाल्यास मात्र मृदू असा स्वेद द्यावा, असं वर्णन केलं आहे. गर्भिणी पुष्पताम सुताम मृदूच्या तैके गदे. गर्भिणी, रजस्वला, सुतिका यांना स्वेदन द्यायचं झालं तर मृदू स्वेदन द्या, अशा प्रकारे आचार्य वाग्भटाचार्य सांगतात. याचा एमसीक्यू काय आहे स्वेदन अयोग्यामध्ये, अंडरलाईन करा. आपण जर विचार केला, रक्तव्याधी या ठिकाणी आहे, पित्तव्याधी आहे, कुष्ठ आहे, विसर्प आहे, आढ्यरोग, अंडरलाईन करा, वात रक्त, कामला आहे, पांडू आहे, गर्भिणी आहे, पुष्पिता आहे, रजस्वला आणि सुता. स्वेदन योग्य बघा. श्वास कास प्रतिशाय आत्मानी बंदिशु स्वर भेद अनिल व्याधी श्लेष्म आमस्तंभ गौरवे अंग मर्दकडी पार्श्व
पृष्ठकुक्षानुग्रहे महत्वे मुष्कियो कल्याम आयाम्य वातकंटके मूत्रकुर्चदरबुध ग्रंथी शुक्र आघाताड्य मारुते स्वेदम यथायथम कुर्यात औषध विभागतः. आता आचार्य वाग्भटांनी कोणाला द्यावं याचं वर्णन केलेलं आहे. बघा, स्वेदन योग्य, आपण ज्याच्यामध्ये कफाधिक्य आहे, थोडक्यात स्वेदन पातळ करायचं काम करतं म्हणून आपण कफाच व्याधीमध्ये देतो. पहिली गोष्ट. पित्तज व्याधी, रक्तज व्याधीमध्ये आपण देत नाही. अजून वात व्याधीमध्ये शीत शूलवी परमे स्तंभ गौरव निग्रहे संजाते मार्दोम चैव स्वेदनात विरतिर्मता. वात व्याधीमध्ये वातामध्ये शीत गुण आहे आणि शीततेच्या अपोजिट स्वेदनामध्ये उष्ण गुण आहे. वात व्याधीमध्ये आपण देतो, कफ व्याधीमध्ये आपण देतो. आता बघूया. श्वास कास प्रतिष्ठाय हितमात्मान युबंदिषु. श्वास कास प्रतिष्ठाय हितमात्मान युबंदिषु. आपण ही जर सगळे पहिली लाईन जर पाहिली तर वात कफात्मक संप्राप्ती आहे बघा. श्वास कास प्रतिष्ठाय सगळी वात कफात्मक संप्राप्ती आहे. वाताचाही शीतगुण आहे, कफाचाही शीतगुण आहे आणि त्याच्या विरोधी स्वेदन गुण आहे. तमकेतू विरेचने असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे तमक श्वास जो आहे त्याचा एक श्लोक आलेला आहे श्वास व्याधीमध्ये. त्याचं चिकित्सूत्र आहे हिक्का श्वास अर्थम स्निग्धे स्वेदरूपाचरेत आक्तम लवण तैलेन नाडी प्रस्तर संकरे. हिक्का श्वास अर्धित स्निग्धेर स्वेदरूपाचरेत. हिक्का श्वास आणि अर्धितामध्ये स्वेदन करा असं म्हटलेलं आहे. त्याने काय होईल, कशाने स्वेदन करायचे? आक्तम लवण तैलेन नाडी प्रस्तर संकरे. उर प्रदेशी लवणयुक्त स्नेहाने स्नेहन करून, त्याने स्नेहन करून काय करायचे? नाडी प्रस्तर संकरे. नाडी स्वेद, प्रस्तर स्वेद, संकर स्वेद या सांगितलेलं आहे. कास श्वासाचं चिकित्सा सूत्र सांगितलेलं आहे. हिक्का श्वास हरितम स्निग्धेर स्वेद उपाचरेत. स्नेहन स्वेदन करा म्हणून सांगितलेलं आहे. स्वर भेद अनिल व्याधी श्लेष्माम स्तंभ गौरवे. त्या ठिकाणी श्वास कास प्रतिष्ठा उसकी, पोट फुगणे, मलावरोध, स्वरभेद, वात व्याधी, कफ विकार, आमदोष, स्तंभ, दाढ्य, अंगमर्द, कटी, पार्श्व, पृष्ठ, कुक्ष, अनुग्रहे. सगळे वात व्याधी अंगमर्द, कटी, पार्श्व, पृष्ठ, कुक्ष, अनुग्रहे. महत्वे मुष्कयो कल्याम आयामे वातकंटके. कंबर, पार्श्व, पाठ, कुस्व, हनुवटी यांचे जखडणे, अंडवृद्धी, खल्ली, धनुर्वात, वातकंटक, मूत्रकुच्छ, अर्बुद, ग्रंथी, शुक्रदोष व उरुस्तंभ इतके विकारावर स्वेदन योग्य आहे. आता या ठिकाणी उरुस्तंभ आलेला आहे बघा. उरुस्तंभ म्हणजे आढ्य मारुत म्हणून सांगितलेलं. उरुस्तंभ तर सगळ्या पंचकर्माला अयोग्य सांगितलेलं आहे. इथे आढ्य मारुत असा शब्द आला, लक्षात ठेवा. आणि स्वेदन अयोग्यामध्ये आढ्य रोग असा आलेला आहे बघा तुम्ही. स्वेदन अयोग्यामध्ये श्लोक नंबर 21. तेमेरो उदर विसर्प कुष्ठशोष आढ्य रोगीन. आढ्य रोगी म्हणजे वात रक्तामध्ये स्वेदन अयोग्य सांगितलं आणि आढ्य मारुतामध्ये स्वेदन योग्य सांगितलंय. शब्दाचा खेळ बघा. आढ्य मारुत म्हटलंय म्हणजे स्वेदन योग्य. मूत्र कुर्चार बुध ग्रंथी शुक्र आघात आढ्य मारुते स्वेदम यथायथम कुर्यात औषधी विभागतः. तर या ठिकाणी वरील 4 प्रकारापैकी जो योग्य दिसेल त्या प्रकाराने त्या रोगावर औषधांनी चिकित्सा करावी. मग आचार्य चरकाचार्याने श्लोक सांगितला आहे. स्वेदन योग्य प्रतिशायेच कासेच हिक्का श्वासेश्व लागवे कर्णमन्या शिरशूले स्वर भेदे गलग्रहे अर्धित एकांग सर्वांग पक्षाघाते विनामके कोष्ठानविबंधेषु. कोष्ठानविबंधेषु असा श्लोक आहे बघा आठवडीचा. कोष्ठानविबंधेषु कम्प्लीट करा. प्रसाद श्लोक कम्प्लीट करा. प्रतिशायेच कासेच हिक्का श्वासेश्व लागवे कर्णमन्या शिरशूले स्वर भेदे गलग्रहे अर्धित एकांग सर्वांग पक्षाघाते विनामके
कोष्टानाविबंधेषु मुत्रा. पुढे काय श्लोक आहे? कोष्टानाविबंधेषु पुढे अजून आहे सर्वांगेषु विकारेषु स्वेदनमित्तम उच्यते. स्वेदन अयोग्याचा पण श्लोक दिला आचार्य चरकाचार्यांनी, सिद्धी सूत्रस्थानामध्ये दिलेला आहे 14व्या अध्यायात. कषाय मध्य नित्यानाम गर्भिण्याम रक्तपित्तीनाम पित्तीनाम सदिसारानाम वृक्षणाम मधुमेहिनाम विदग्ध भ्रष्टप्रज्ञानाम विषमद्य विकारणाम श्रांतनाम नष्टस्तज्ञानाम स्थूलानाम पित्तमेहिनाम कामुल्य उदराम चैव शतनामाड्य रोगिणाम दुर्बलाति विशुष्कानाम उपक्षुनुसाम तथा विशक्ते अमेरिकानाम च न च स्वेदमवतारये. स्वेदन अयोग्य पण सांगितले, आड्य रोगी पण स्वेदन या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे आड्य रोग स्वेदन अयोग्य सांगितलेलं आहे. तर चरकाचार्य सुश्रुत वाघबड सगळ्यांचे श्लोक असे एका लाईनीत लिहून घ्या. योग्य काय अयोग्य काय कळलं पाहिजे. श्लोक नंबर पुढचा बघा. स्वेदो हितस्त्व अग्नेयो वाते मेद कफा उरते. या ठिकाणी स्वेदन योग्य मध्ये आपण ग्रंथी अर्बुद शुक्राघात नाट्य मारुत हे महत्वाचे अंडरलाईन करा. आता या ठिकाणी मेद कफ अस्तित्व वायूवर अग्निजन्य नव्हे असा स्वेद हितावह होय. मेद कफावृतवात मध्ये आचार्यांनी वाकड सांगतात मेद स्वेदो हितस्त्वन अग्नेयो वाते मेद कफावृते. मेद कफ आश्रित वायूवर अग्निजन्य नव्हे असा स्वेद हितावा याचा अर्थ असा स्पष्ट आहे की मेद कफावृत वातावर अनग्नि स्वेद द्यावा. अनग्नि म्हणजे जो स्वेदन होतं पण अग्नी द्यायची गरज नाही, त्याला निराग्नि स्वेद म्हटलेला आहे. निराग्नि स्वेदाचे 10 प्रकार पुढे सांगितले बघा. आता मेद कफावृत वात आपण पाहिलं बघा. स्वेदन योग्यामध्ये स्थूल्य, स्वेदन अयोग्यामध्ये स्थूल्य आलेले पहिलं अतिस्थूल बघा श्लोकामध्ये न स्वद्वेत अतिस्थूल. अतिस्थूलामध्ये काय आहे? मेद कफावृत वातच आहे ना, मेद कफाची संप्राप्ती आहे. अनग्नि स्वेद असं म्हटले ते बघा. मेद कफासित अंडरलाईन करा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न पडलेला आहे. मेद कफावृत वात असेल तर कोणता स्वेद द्यावा? सहाग्नि स्वेद, अनग्नि स्वेद की A+B यापैकी नाही. तर कळलं पाहिजे अनग्नि स्वेद आणि कोणते अनग्नि स्वेद पुढे बघा. श्लोक नंबर 27. निवातम ग्रम आयासो गुरुप्रावर्धम भयम उपनाह आहव क्रोध भूरिपानम शुदातपः. सगळ्यात पहिला एमसीक्यू आहे की निराग्नि स्वेदाचे किती प्रकार आहेत? 10 प्रकार आहे. यातला मुख्य एमसीक्यू आहे उपनाह स्वेद हा सअग्नि स्वेद आहे आणि निराग्नि स्वेद सुद्धा आहे. हा दुसरा एमसीक्यू आहे. नंबर 3 खालीलपैकी निराग्नि स्वेद कोणता आहे? त्यावेळेस 10 आपल्याला पाठ पाहिजे. निवातम ग्रामायसो गुरुप्रावर्धम शुदा. आचार्य चरकाने श्लोक सांगतो मला. बहुपानम भयक्रोध उपनाह आहवातप. असे 10 या ठिकाणी निराग्नि स्वेद सांगितलेला आहे. निवात निवात घरात राहणे, व्यायाम करणे, उबदार पांघरून, भयभीत होणे, क्रोध येणे, युद्ध करणे, उपनाह स्वेद, ऊन घेणे, शुदा निग्रह व बहुमद्यपान या सर्व गोष्टी घाम आणण्याविषयी प्रसिद्ध आहेत. घाम आला पाहिजे. याने घाम येतो या सगळ्या गोष्टी. अंगावर आपण उबदार वस्त्र घ्या, आता उन्हाळा आहे, फॅन बंद करा, निर्वात बसा, घामाघूम आपण होणार. बरोबर आहे. आणि सगळ्यात सुंदर श्लोक